नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण भेट देणार आहोत महाराष्ट्राच्या श्रद्धेचं केंद्र असलेल्या कोल्हापूरच्या श्री महालक्ष्मी मंदिराला। हा मंदिराचा पार्किंग एरिया आहे। इथे प्रत्येक तासाला तुम्हाला 50 रुपये द्यावे लागतील। श्री महालक्ष्मी मंदिर हे कोल्हापूर रेल्वे स्टेशन आणि बस स्थानकापासून सहज पोहोचता येईल अशा अंतरावरती आहे। कोल्हापूरची महालक्ष्मी देवी ही शक्तिपीठांपैकी एक मानली जाते। पुराणकथेनुसार देवी सतीचं त्रिनेत्र म्हणजेच डोळा या ठिकाणी पडल्यामुळे हे शक्तिपीठ निर्माण झालं। या मंदिराचा इतिहास साधारणतः 7व्या शतकापर्यंत जातो। चालुक्य काळात या मंदिराची उभारणी झाली असल्याचं मानलं जातं। काळ्या दगडात बांधलेले हे मंदिर आणि त्यावरील कोरीव काम आजही त्या काळातील उत्कृष्ट स्थापत्यकलेचं उदाहरण आहे। वर्षभर भाविक दर्शनासाठी येतात, पण नवरात्रीमध्ये इथे विशेष गर्दी पाहायला मिळेल। मंदिर परिसरात महाकाली, महासरस्वती आणि शेषशाही विष्णूची मंदिरे आहेत। त्यामुळे हा परिसर शांत आणि भक्तिमय वाटतो। कोल्हापूरच्या श्री महालक्ष्मी मंदिराला, ज्याला अंबाबाई म्हणून ओळखलं जातं, हे मंदिर फक्त धार्मिकदृष्ट्या नाही तर इतिहास, संस्कृती आणि स्थापत्यकलेच्या दृष्टीनेही खूप महत्त्वाचं आहे। या मंदिराचं एक अनोखं वैशिष्ट्य म्हणजे दरवर्षी जानेवारी आणि नोव्हेंबर महिन्यात सूर्यकिरण थेट देवीच्या चरणावर, नंतर छातीवर आणि शेवटी मुखावर पडतात। ही रचना मंदिराच्या स्थापत्य कौशल्याचं उत्कृष्ट उदाहरण आहे। मंदिरातील देवीची मूर्ती सुमारे 3 फूट उंच आहे। देवी 4 भुजांची असून तिच्या हातात कमळ, गदा, ढाल आणि पानपात्र आहे। विशेष बाब म्हणजे देवीची मूर्ती रत्नांनी अलंकृत असून तिच्यावर नेहमी साडी नेसवली जाते। आजही देशभरातून लाखो भाविक कोल्हापूरला येतात, कारण अंबाबाईचं दर्शन म्हणजे फक्त पूजा नाही तर मनाला आधार देणारा अनुभव आहे। जर तुम्ही कोल्हापूरला गेलात तर अंबाबाईचं दर्शन नक्की घ्या। श्रद्धा, इतिहास आणि आपुलकी एकत्र अनुभवायला मिळते। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही मला कमेंट करून नक्कीच कळवा। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच आणखी व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।